दांतनेब, एबीपी माझा, मुंबई। तर एखादा व्हीव्हीआयपी गाडीत बसलाय आणि सामान्य जनता त्यातला 1 मिनिट मिळावा आपलं म्हणणं त्यांना ऐकून घ्यावं यासाठी गयावया करतीये, हे चित्र आपण अनेकदा बघितलं असेल। पण जर गाडीत पण व्हीव्हीआयपी असेल आणि गयावया करणारा देखील व्हीव्हीआयपी असेल, असा सीन तुम्ही कधी बघितलाय का? नसेल बघितला तर आता बघा। हा नुसता सीन नाहीये, तर या सीन मध्ये राजकीय पिक्चर देखील दडलंय। सगळे आलेत का? समीर भाऊ सगळे आलेत का? हे बघू. 5 मिनिटं बघ. 5 मिनिटं बघ. अलिशान गाडीत बसलेल्या व्यक्तीची फक्त 5 मिनिटं मिळावीत म्हणून विनवणी करणारे हे आहेत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि त्यांच्या जोडीला आहेत नाशिकच्या इगतपुरीचे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एक कॅबिनेट मंत्री आणि एक आमदार कुणासमोर एवढं गयावया करतायत? तर गाडीमध्ये बसलेली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आहेत। निवडणुकीच्या अनुषंगानं मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली। या बैठकीच्या ठिकाणीच राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ, समीर भुजबळ, हिरामण खोसकर आणि रंजन ठाकरे पोहोचले। 5 मिनिटं तरी गिरीश महाजन यांनी गाडीतून उतरून चर्चा करावी अशी विनंती करणारे हिरामण खोसकर मात्र व्हिडिओत टिपले गेले आणि या व्हिडिओनंतर राजकीय चर्चांना उधाण आले। पण मला वाटतं की त्या ठिकाणी आमच्या सुद्धा जागा 67 आणि आता झाले 10 म्हणजे जवळपास आमच्या तिथे जागा 77, 78 आता शूटिंग आहेत तसं बघितलं तर, आणि मग राहतात जागा खाली 40, 42। तर त्यामध्ये भुजबळ साहेब पण आहेत, त्याच्यामध्ये शिवसेना पण आहे, आणि म्हणून आम्ही आता बोलणी करत आहोत। मला वाटून तर निश्चित आम्ही सुवर्णमध्य काढू आणि महायुतीमध्ये निवडणुका लढू। अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून युती केली। नाशिकमध्ये मात्र भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याची सध्या तरी चर्चा आहे। मात्र ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे नेते गिरीश महाजनांची 5 मिनिटं मिळावीत यासाठी आग्रही दिसतायत, त्यावरून कुजबूज सुरू झाली नसती तरच नवल। इथे कार्यकर्त्यांची गर्दी असल्यानं पुढे काही अंतरावर जाऊन चर्चा करू असं गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुचवलं। पुढच्या 5 मिनिटाच्या अंतरावर जाऊन गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना चर्चा करण्याची संधी मिळाली। मात्र या 5 मिनिटात नाशिकच्या महायुतीचं नेमकं काय ठरलं हे या बैठकीतल्या नेत्यांनाच ठाऊक। मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांची देहबोली ही बरेच काही सांगून गेली हे मात्र नक्की। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तर 30 वर्षांपूर्वी घेतलेली एक सदनिका